नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो. ती अपडेट म्हणजेच की बांधकाम कामगारांना आता ऑनलाईन ई लेबर कार्ड मिळणार आहे मित्रांनो. आता पावती जी होती पावती तर असणारच आहे, परंतु आता नवीन अपडेटमध्ये ई लेबर कार्ड आलेलं आहे मित्रांनो. ते ई लेबर कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो, ई लेबर कार्ड काय आहे, नेमके त्याची महत्व काय आहे, ही सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करा, संपूर्ण माहिती पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा. ए टू झेड माहिती देणार आहे मित्रांनो. ई लेबर कार्ड डाउनलोड करणे गरजेचे आहे. जर पुढील योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर ई लेबर कार्ड हे डाउनलोड करायचेच आहे. तर मित्रांनो, ई लेबर कार्ड कसे डाउनलोड करायचे चला पाहू. सर्वात आधी वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला लॉग इन वर क्लिक केल्याच्या नंतर एक डायलॉग बॉक्स येईल. त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर आणि तुमचा जो लेबर कार्डला मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण मित्रांनो आधार नंबर टाकून घेत आहे. त्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू हिअर फॉर्म यासाठी क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर रजिस्टर मोबाईलवर तुम्हाला OTP जाईल. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमची जी लेबरची प्रोफाईल आहे ती प्रोफाईल ऑनलाईन फॉर्मची ओपन होईल. यामध्ये तुम्ही पाहू शकता ही तुमची प्रोफाईल ओपन झालेली आहे या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो फाईल ओपन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचं ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह जे काही स्टेटस असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल. दोन्ही ग्रीन असायला पाहिजे मित्रांनो, ऍक्टिव्ह असायला पाहिजे दोन्ही. त्यामध्ये तुम्ही प्रोफाईलमध्ये स्क्रोल डाऊन करून तुमची इतर माहिती देखील चेक करू शकता, ज्यामध्ये फॅमिली डिटेल्स असेल, बँक डिटेल्स असेल, जर तुम्ही क्लेम केला असेल तर क्लेम असेल, सर्व माहिती त्या ठिकाणी पाहू शकता. परंतु त्यामध्ये एक महत्वाची म्हणजे मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी रिन्यूचं जे असेल आलेलं असेल तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून पाहू शकता रिन्यू डेट आलेली आहे का ते. आणि ज्या ई कार्डसाठी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगत आहे, व्हिडिओ दाखवत आहे, ते तुम्हाला सर्वात खाली मित्रांनो एक ऑप्शन दिसत असेल ई कार्ड म्हणून, त्या कार्डवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारचं ई कार्ड ओळखपत्र ई लेबर कार्ड हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे, त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. आधार कार्ड सारखे तुम्ही ते लॅमिनेशन करून देखील जवळ ठेवू शकता मित्रांनो. हे ई लेबर कार्ड तुम्हाला आता पुढे आवश्यक असणार आहे. ज्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी फार्मर ID निघालेला आहे त्याच प्रकारे लेबरसाठी, बांधकाम कामगारांसाठी हे ई कार्ड मित्रांनो महत्वाचं असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं ई लेबर कार्ड हे डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. जर ही अपडेट अजून सर्वांपर्यंत पोहोचली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व बांधकाम कामगारांना हे ई लेबर कार्ड डाउनलोड करायचं माहिती होऊन जाईल मित्रांनो. आणि तुम्ही देखील हे डाउनलोड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.